आणि कोकणातून मोठी बातमी आहे। मुंबई गोवा महामार्ग ठप्प झालेला आहे, कारण रायगड जिल्ह्यातील माणगाव जवळ झाड पडल्यानं वाहतूक विस्कळीत झालेली आहे। दोन्ही दिशेकडील वाहतूक खोळंबलेली आहे। वादळी वाऱ्यामुळे माणगाव जवळ झाड कोसळलेले आपण बघतोय। रायगड जिल्ह्यातील माणगाव परिसरात सतत पाऊस पडतोय। आपण हे दृश्य बघतोय की कशा मोठ्या प्रमाणात वाहतूक ठप्प झालेली आहे। ही मुंबई गोवा महामार्गावरची वाहतूक आहे। रायगड जिल्ह्यातील माणगाव जवळ वाहतूक ठप्प झालेली आहे, कारण वादळी वाऱ्यामुळे झाड उन्मळून पडल्यानं वाहतूक ठप्प झालेली आहे। आज चौथा ते पाचवा दिवस आहे की सतत रायगड जिल्ह्यामध्ये पाऊस पडतोय। ही दृश्य आहेत माणगाव तालुक्यातली। माणगाव जवळ दोन्ही दिशेकडची वाहतूक खोळंबलेली आहे। आपण अधिक माहिती घेऊ, आमचे प्रतिनिधी सचिन कदम आपल्या सोबत आहेत। सचिन, आज सतत पाऊस माणगाव परिसरात पडतोय, आता वाहतूक पूर्णपणे ठप्प दिसते दोन्ही दिशेकडची। माणगावमध्ये साधारणतः दुपारी पाऊस आणि वादळी फटका मुंबई महामार्गाच्या आपण बघतोय एक्सक्लुझिव्ह दृश्य बघता तुम्ही। ही आहेत मुंबई गोवा महामार्गावरची दृश्य। रायगड जिल्ह्यातील ही माणगाव परिसरातील दृश्य आहेत की किती मोठ्या प्रमाणात वाहनांच्या रांगा लागलेल्या आहेत। पूर्णपणे दोन्ही बाजूकडची म्हणजे मुंबईच्या दिशेची वाहतूक आणि गोव्याकडे जाणारी वाहतूक, दोन्ही बाजूची वाहतूक ठप्प झालेली आणि कारण एकच आहे की वादळी वाऱ्यामुळे एक मोठं झाड उन्मळून पडलेलं आहे।